गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याच्या गुप्त माहितीवरून आरोग्य विभागाने 12 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजताच्या दरम्यान कारंजा लाड येथील रजनी राठोड यांच्या मॅटर्निटी हॉस्पिटलवर छापा मारून कारवाई केली. सदर कारवाई उपसंचालक आरोग्य सेवा अकोला, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय वाशिम व उपजिल्हा रुग्णालय कारंजा यांनी संयुक्तपणे केली आहे. कारंजा लाड येथून नूतन कॉलनी येथे डॉक्टर रजनी राठोड व डॉक्टर महादेव राठोड यांचे राठोड मॅटर्निटी व जनरल हॉस्पिटल असून तेथे मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याची गुप्त माहिती आरोग्य विभागाला प्राप्त झाली होती. त्या आधारे सापळा रचून सदर दवाखान्यावर छापा मारण्यात आला. कारवाई अंतर्गत पथकातील अधिकाऱ्यांनी दवाखान्यात भरती असलेल्या 5 गर्भवती महिलांचे बयान नोंदविले. यावेळी महिलांनी आपण येथे गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी आलो असल्याची कबुली अधिकाऱ्यांना दिली. आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात सदर धंदा एजंटच्या माध्यमातून होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे डॉक्टर रजनी राठोड, कमिशन एजंट आणि वाहन चालक यांची चौकशी करण्यात आली. चालकाने गर्भलिंग निदान चाचणीसाठी 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत कमिशन मिळत असल्याची धक्कादायक माहिती दिली. प्रशासन याविषयी किती कठोर पावले उचलतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.